स्वागत करतो, त्यांना नमन करतो, वंदन करतो। संत येती घरातोची दिवाळी दसरा। दुबईत केव्हा दिवाळी असते तो म्हणे जेव्हा संत येतात तेव्हा। मंदाताई जे आहे, मंदाताईंचा परिचय आपल्या सर्वांना आहे। या ठिकाणी त्या दासनवमीच्या उत्सवाला या ठिकाणी आल्या होत्या आणि रामदास स्वामींचं चरित्र त्यांनी जवळजवळ 2 तासाच्या वरती आपल्याला सांगितलं। एवढा मोठा त्यांचा आवाका त्यावेळेस पाहून आम्ही थक्क झालो होतो। त्याच्यानंतरच ह्या ठिकाणी ह्याच जागेवर राज्य साहेबांकडे त्यांच्या सौजन्याने त्रिगुण विचार त्यांनी आपल्या समोर मांडलेला होता आणि त्याच्यानंतर जे आहे ते आमचं टुमणं त्यांच्या पाठीमागे होतंच की तुम्ही आता परत केव्हा येताय, परत केव्हा येताय। आणि ती संधी परत एकदा दातेदारांच्या सौजन्यामुळे ती आपल्याला मिळाली। खरं म्हणजे सुरुवात त्यांनी केली याच्या तिथे जकार्ताला जेव्हा आम्ही लोक गेलो होतो, कर्मयोगावर त्यांची प्रवचनं झाली त्यावेळेस त्यांना विनंती केली गेली आणि दाते त्याच्यामध्ये मुख्य होते, दाते साहेब, आणि त्यांच्यामुळे हे सर्व घडून आलेलं आहे। आता कुठेतरी निमित्त असतं, तशा प्रकारे ते निमित्त आहे आणि आम्हाला आनंद या ठिकाणी की जे आहे ते त्या आईचे परत आजच्या दिवशी येऊ शकल्या आणि प्रवचनाचा जो आहे तो आरंभ आज या ठिकाणी होतोय। एकनाथ महाराजांनी असं म्हटलेलं आहे की प्रतिमा ते अचेतन मूर्ती आणि संत ते सचेतन मूर्ती। जसा भाव तसा देव। ज्याचा भाव जर असा असेल तर त्यांनी संतांनी असं म्हटलंय, दुसऱ्या संतांनी असं म्हटलंय की संत हेची परमेश्वर संत हेची संत हेची ईश्वर चालते बोलते परमेश्वर। वैराग्याचे सागर संत हेची भूमीवर चालते बोलते परमेश्वर। वैराग्याचे सागर दाते मोक्ष पदाचे। आता मोक्षाचा प्रवास जो आहे तो आपला या ठिकाणी चालू आहे। अध्यात्म प्रवास मागच्या 15-20 वर्षापासून चालू आहे। या ठिकाणी प्रवासामध्ये असं असतं की आम्ही कुठे थांबतो, मग काहीतरी जे आहे विश्रांती घेतो, पाणी पितो, काहीतरी खायला प्यायला घेतो, गाडीमध्ये सुद्धा हवा आहे की नाही पाहतो, पेट्रोल आहे की नाही पाहतो, मग पुढचा प्रवास जो आहे तो सुरू करतो। अध्यात्म प्रवास सुद्धा अशाच प्रकारचा आहे की संत येतात, ते पाहतात की यांची हवा वगैरे कशी काय आहे, पेट्रोल आहे की नाही, खाद्यांना पुरतंय की नाही पुरते, मग ते जे आहे ते पुरवणी करतात त्याची। अशा प्रकारे जो आहे तो आपला अध्यात्म प्रवास हा पुढे डेस्टिनेशनला जातो। डेस्टिनेशन काय आहे तर म्हणे मनुष्य जन्माचं सार्थक करायचं हे डेस्टिनेशन। मग त्याच्याकरता काय हवं तर म्हणे त्याच्याकरता आम्ही संतांना जे मागतो, जे परमेश्वर आहे चालते बोलते, जसं आत्ता म्हटलं, त्यांना आम्ही विवेक मागतो, त्यांना आम्ही वैराग्य मागतो, त्यांना आम्ही भक्ती मागतो आणि त्यांना आम्ही ज्ञान मागतो। तसंच नामदेवांच्या भाषेमध्ये अशा प्रकारची एक विनंती केलेली आहे। ती विनंती मी या ठिकाणी म्हणणार आहे। आपण सर्व म्हणूया की ही विनंती आहे त्यांना की त्यांनी आम्हाला द्यावं, कारण सध्या ह्या ठिकाणी ह्या वेळेला तेच आमचे परमेश्वर आहे असा भाव मी या ठिकाणी आमचा आहे आणि म्हणून ही विनंती त्यांच्याकरता आहे। तर मला बरोबर म्हणता येईल की नाही पाहतो मी। मनुष्य जन्माचे करावे सार्थक, मनुष्य जन्माचे करावे सार्थक, ऐसा दे विवेक पांडुरंगा, ऐसा दे विवेक पांडुरंगा। इह परलोकीचे असावे वैराग्य, इह परलोकीचे असावे वैराग्य, ऐसे देई भाग्य पांडुरंगा, ऐसे देई भाग्य पांडुरंगा। जेणे तुझे चरणी जडो माझी प्रीती, जेणे तुझे चरणी जडो माझी प्रीती, ऐसी मती देई
सिमती देई पांडुरंगा. नाम म्हणे दिसो आत्मा सर्वभूती. नाम म्हणे दिसो आत्मा सर्वभूती. ऐसी दे संगती पांडुरंगा. ऐसी दे संगती पांडुरंगा. आम्हाला हे ह्या प्रवासात मागायचं आहे. रोज रात्री 8 ते 9:30 हे प्रवचन या ठिकाणी होणार आहे, रविवार ते गुरुवार. त्याच्यानंतर शुक्रवार आणि शनिवार सकाळी 9 ते 5 अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. उद्या सकाळी कुंभपूजा पण आहे, अक्षय तृतीया आहे म्हणून. आणि मंदताईंनी असं सांगितलं एअरपोर्टवर उतरल्यावर की जेव्हा अक्षय तृतीयाला काय सुरू करतो ते अक्षयच राहतो. तर अशा विचारांनी आम्ही जो आहे तो हा कार्यक्रम सर्व सुरू करणार आहे. आणि हे जे मागितलेलं आहे आत्ता, म्हणजे पहिले विवेक मागितला आणि त्याच्यानंतर जे आहे त्यांनी वैराग्य मागितलं, त्याच्यानंतर त्यांनी भक्ती मागितली आणि त्याच्यानंतर शेवटी त्यांनी म्हटलं की आत्मा दिसो सर्वभूती. हे 12 महिला पूर्ण होणार आहे. 12 महिला त्यांचं शेवटचं प्रवचन आहे आणि तोपर्यंत हे असं पूर्ण व्हावं अशी जी आहे आम्ही संतांच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. हरि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. निवावे जनाने तनाने मनाने श्रवावी अशी वाक्सुधा श्रीमुखाने. ऋणी कृष्ण केला स्वभक्ती ऋणाने नमो एकनाथा लवूनी शिराने. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. कुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत श्री एकनाथ महाराज की जय. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. आदौ देवकी देवी गर्भजननं गोपी गृहे वर्धनं. मायापूतन जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं. कुंडलीकवरदा हरिविठ्ठल. अधिष्ठानात विराजमान असलेल्या सर्व देवदेवता सत्पुरुष संतांना वंदन. स्थानीय देवतांना वंदन. आपणा सर्वांना सप्रेम अभिवादन. आणि आजच्या शुभ दिवशी शुभ सायंकाळी तत्वचिंतनाला प्रारंभ. थोडीशी औपचारिकता अनौपचारिकपणे मांडते.
या मुक्कामाला दुसऱ्यांदा आलो आहो. चेहरे बहुतेक ओळखीचे आहेत, नावांचं मात्र विस्मरण आहे. पण ते विस्मरण भरून निघेल, दुरुस्त होईल. आनंद वाटला आहे. आपल्या मंडळीमध्ये पुन्हा काही दिवसाचा आम्हाला सत्संग घडतो आहे, याचा तो आनंद आहे. या ठिकाणी आपण तत्वचिंतन, अध्यात्मचिंतन करता आहात, परमार्थ करता आहात, हा आमच्यासाठी फार समाधानाचा विषय आहे. आणि त्या समाधानापायी आम्ही इथे आलो. आपण विनंती केली हे त्याचं नैमित्तिक कारण आहे. आम्हाला यावं वाटलं हे दुसरं नैमित्तिक कारण आहे. पण भगवंताची ती योजना आहे हे उपादान कारण आहे. आणि त्याच्या योजनेने आम्ही या ठिकाणी पोहोचलो आहोत. आपण खूप उल्हासाने या ठिकाणी उपस्थित झाला आहात. विषयाची निवड आपण साधक मंडळींनी करून दिली आहे. तो आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, हे दुसरं समाधान आहे. त्याविषयी आपण या पूर्ण मुक्कामध्ये विचार करणार आहोत, चिंतन करणार आहोत. सर्वांना तो आनंददायी राहील अशा प्रकारचं वक्तव्य आमच्या मुखाने व्हावं, यासाठी प्रारंभालाच विनंती करून ठेवते, प्रार्थना करून ठेवते. तिकडून पाठबळ मिळेल. आपल्या सर्वांच्या चेहऱ्याकडे पाहून आम्हाला उत्तेजन मिळेल, प्रेरणा मिळेल. आणि या तया मागे पुढे रक्षी नारायण, त्या रूपात नारायण तिथे आहे, या रूपात इथे आहे. तेव्हा आम्ही आपणाशी काही सुसंवाद साधू शकू, याबद्दल मला आत्मविश्वास आहे. जे यश असेल ते दोन्हीकडून मिळालेल्या सामर्थ्याचा परिणाम असेल. तिथेच नम्र होणे एवढाच आमचा धर्म शिल्लक आहे. त्या गोष्टीची आठवण ठेवून इथून पुढे ठरलेल्या विषयावर आपण चिंतन करणार आहोत. विषय ठरवला आहे श्रीमद भागवताचा 11 स्कंध. त्यावर संत श्री एकनाथ महाराजांची टीका, ज्याला एकनाथी भागवत म्हणतो. एकनाथी भागवत आपल्या विचाराचा निवडलेला विषय आहे. आणि सर्व दिवशी आपण एकनाथी भागवतावरच बोलणार. एकनाथी भागवत म्हणजे श्रीमद भागवताच्या 11 स्कंधावर नाथ महाराजांनी लिहिलेली टीका आहे. संस्कृतामध्ये टीक असा धातू आहे. टीक, टीक्यते, याचा अर्थ होतो अर्थ सांगणे, विवेचन करून अर्थ सांगणे, असा टीका शब्दाचा अर्थ आहे. टीका म्हणजे विवेचन करून सुलभपणे, विस्तृतपणे सांगितलेला अर्थ, त्याला टीका म्हणतात. आपण व्यवहारात टीका शब्द जरा थोडासा बदनाम झालेल्या प्रकाराने वापरतो. त्याचा अर्थ तसाच आहे. टीका करणे म्हणजे कशावर तरी आपलं मत प्रदर्शन करणे. तो टीका करतो, त्याने टीका केली माझ्यावर, म्हणजे माझ्याविषयीचं मत त्याने प्रदर्शित केलं. आणि ते कधीच कोणाविषयी आपण चांगलं मत सांगत नसतो. ते जे सांगतो ते विरुद्ध प्रकाराने आहे. म्हणून टीका शब्द तसाच लोकांमध्ये त्या अर्थाने प्रसिद्ध झाला, पण त्याचा मूळ अर्थ फार चांगला आहे. टीक, टीक्यते, पुनश्च लक्षात ठेवा, धातू टीक हा संस्कृत शब्द आहे. टीका हा संस्कृत शब्द आहे. ओळखीच्या भाषेत सोपेपणाने विवेचन करून अर्थ सांगणे असा त्याचा अर्थ आहे. श्रीमद भागवत संस्कृत मधला ग्रंथ, त्या ग्रंथाचा सुलभपणे मराठीत अर्थ सांगून जो ग्रंथ तयार झाला तो टीका आहे. नाथांनी 11 स्कंध यासाठी निवडलेला आहे एकनाथी भागवत.
श्रीमद भागवताच्या 11 स्कंधावरील मराठी टीका असं आपण लक्षात घ्यायचं. विषयाला प्रारंभ असा होईल. ज्ञानराशी वेद भगवंतापासून आलेले आहेत, अपौरुषेय आहेत. ही मनुष्याची निर्मिती नाही. कोणत्याही विद्वान माणसाने, बुद्धिवंताने, पंडिताने स्वतःच्या बुद्धीला अनुसरून काही एक ज्ञानराशी निर्माण केला असा वेद नाही. वेद प्रत्यक्ष भगवंतांकडूनच उत्पन्न झालेले आहेत आणि म्हणून मनुष्यकृत नाहीत. मनुष्यकृत नाहीत म्हणून त्याला अपौरुषेय, पुरुषापासून म्हणजे माणसापासून झालेले नाहीत असे अपौरुषेय. ज्ञानेश्वरी आणि दासबोध हे ग्रंथ काय आहेत? उघड उघड पौरुषेय आहेत, पण ते अपौरुषेय तत्वज्ञान सांगतात. अपौरुषेय तत्वज्ञान सांगण्यासाठी ते पौरुषेय ग्रंथ आहेत. आणि वेद अपौरुषेय तत्वज्ञान सांगणारा मानवी कोणी नसल्यामुळे त्याला पूर्णपणे अपौरुषेय असं आपण समजतो. हे कसं ओळखायचं दोन्हीचा फरक? ज्याच्यात कोणत्याही प्रकारचा प्रमाद म्हणजे चूक नसते, ज्याच्या विवेचनात कुठे आंतरविरोध नसतो, जे कोणत्याही काळामध्ये कितीही काळ, अनंत काळ जावो, त्यातलं कोणतंही मुद्दा, तत्व हे कालबाह्य होत नाही, असत्य ठरत नाही. एवढी 3 लक्षण आपल्याला पुरेसे झाले. बरेच आहेत, आपल्याला 3 लक्षणे पुरे. अपौरुषेय, मानवी कृतीमध्ये चूक असते, प्रमाद असतो, ते त्याच्या बुद्धीची निर्मिती आहे. आणि माणसाची बुद्धी कर्मजड झालेली आहे. म्हणजे कर्मे करून, ऐहिक भोगाची कर्मे करून त्याच्या बुद्धीचं सामर्थ्य कमी झालेलं आहे. ऐहिकाच्या सुखाकरता कर्मे करून ज्याच्या बुद्धीचं सामर्थ्य कमी झालं आहे त्याची बुद्धी कर्मजड आहे असं समजावं. जड म्हणजे निर्बुद्ध, बुद्धी असमर्थ झाली आहे. आणि अशी असमर्थ बुद्धी नेहमी काही ना काही चुका करते. कोणत्या तरी स्तरावर त्याचं चुकतं, तत्वाला विरोध होईल असं काहीतरी लिहिलं जातं. या प्रकारची कोणत्याही प्रकारची चूक परमेश्वराची बुद्धी करीत नाही. हे एक लक्षण. दुसरं, आंतरविरोध नाही. म्हणजे आपण बोलायचं ना आपणच आपलं बोलणं कुठेतरी काटून काढायचं. अरे मी तसं म्हटलं होतं का, मग नाही, त्याचा अर्थ असा नाही. असा आंतरविरोध त्याच्यात नाही. आणि तिसरी गोष्ट, कोणत्याही काळात ते कालबाह्य होत नाही. पुष्कळ गोष्टी काही काही वर्षांनी नामशेष होतात, त्या इतिहासात वाचायला सापडतात. असं कालबाह्य होत नाही. ते सर्व काळी तसंच्या तसं टवटवीत ताजतवानं आहे. आणि त्याच्यामध्ये कुठलाही मुद्दा एखादा असत्य कधी ठरतच नाही. असं निर्विवाद अबाधित सत्य त्यात आहे. एवढ्या लक्षणाने जी निर्मिती ती अपौरुषेय निर्मिती. आणि असं वाङ्मय ह्या जगामध्ये फक्त वेद हेच आहे. संस्कृत भाषा नाहीये, ती गीर्वाण भाषा आहे. संस्कृतच आहे ते, पण सध्याची संस्कृत प्रचलित आहे. यापेक्षा ती भाषा थोडीशी वेगळ्या प्रकारची आहे. एक गीर्वाण संस्कृत आहे, दुसरं आर्ष संस्कृत आहे, आणि तिसरं हे आता अर्वाचीनकालीन संस्कृत आहे. म्हणजे पाणिनी व्याकरणकारांनी व्याकरण तयार करण्याच्या पूर्वीचे गीर्वाणवाणी आणि आर्ष संस्कृत आहेत. त्यांनी व्याकरणशास्त्र दर्शन निर्माण केल्यानंतर व्याकरण वेदाचं एक उपवेद आहे. तो त्या व्याकरणाने अंग आहे ते त्याचं,
ते व्याकरण निर्माण झाल्यानंतर त्या भाषेला एक वेगळं सौष्ठव प्राप्त करून देण्यात आलं. कोणीही वापरलं तरी ते एक सारखंच राहील असा विचार करून ही भाषा नीट नेटकेपणाने मांडली गेली. ते आता अर्वाचीन संस्कृत आहे, ज्याच्यामध्ये संस्कृतातल्या कादंबऱ्या, नाटकं, इतर वाङ्मय तयार झालं आहे. गीर्वाण वाणीमध्ये असलेले वेद आहेत, त्यामुळे समजायला जरा दुर्बोध आहेत. जी गोष्ट समजायला कोणीही वाचली तर त्यांनी त्याला समजायला ती दुर्बोध असते. त्याचं स्पष्टीकरण सांगणारा कोणी उपलब्ध पाहिजे, अर्थ सांगणारा कोणी पाहिजे. आणि असा अर्थ कोणी सांगितला म्हणजेच ते कळतं. असा अर्थ सांगण्यासाठी, वेदांचा अर्थ सांगण्यासाठी जे महापुरुष झाले ते ऋषी आहेत, ते संत आहेत. मग त्या प्रदेशामधल्या ओळखीच्या भाषेत तिथल्या व्यवहाराचे आधार घेऊन, त्या व्यवहारातले दृष्टांत वापरून हे सत्पुरुष त्या गहन तत्वांचा अर्थ स्पष्ट करतात, सांगतात. ते सत्पुरुषांनाच कळतात. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय, वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, येरांनी व्हावा भार माथा. बाकी वेदाचे नुसते ओझेच वाहतात, पुस्तकांचे ओझे. आणि त्याचं पाठांतर केलं असेल, मुखोद्गत असलेला वेद आहे, ते बुद्धीवर, डोक्यावर, मेंदूवर ओझ आहे. पुस्तक असेल तर ह्या भौतिक डोक्यावर ओझ आहे, भारच आहे फक्त तो. तत्वाचं सार काहीच उमजत नाही. म्हणजे भारवाही, काही जण भारवाही असतात आणि काही जण सारग्राही असतात. त्यातलं तत्व समजून घेऊन ते स्वीकारून आपलं जीवन दुरुस्त करतात, ते सारग्राही घेणारे. बाकीचे भारवाही. बैलाच्या पाठीवर साखरेचं पोतं बांधलं आहे, तो भारवाही आहे. आणि ते साखरेचं पोतं, तो बैल ज्याच्या मालकीचा आहे तो सारग्राही आहे. तो साखर खातो, गोडी घेतो. बैलाला काय त्याची गोडी. पण हा गोडी चाखणारा ओझ वाहत नाही, गोडी स्वीकारतो. आणि बैल गोडी चाखत नाही, तो फक्त ओझ वाहतो. म्हणून शब्दाचे ज्ञानी झालेले पंडित जे आहेत, पाठांतर करून असतील, ते सगळे भारवाही आहे. अर्थ तो आम्हाशीच ठावा. तुकोबा स्वतःबद्दल नाही, आम्हाशीच ठावा सर्व सत्पुरुषांच्या बद्दल विधान असतं. या जगामध्ये अभ्यास करणाऱ्यांमध्ये काही सारग्राही आहेत आणि काही भारवाही आहेत. वेदांचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर आपल्याला सारग्राही जे सत्पुरुष आहे ना, त्यांचेच पाय धरावे लागतात. तिथून ते आपल्याला उमजेल. आणि एकदा ज्ञान उमजलं, अर्थ नीट समजला कशाचाही, जागच्या जागी इतका विलक्षण आनंद होतो. भौतिकातलं काही मिळाल्याने एवढा नाही आनंद होत, जेवढा एखादं तत्व उमजलं म्हणजे आनंद होतो. आणि याप्रमाणे या सत्पुरुषांनी ते तत्व उमजून घेतलं आणि जगाला सांगायचं ठरवलं. त्या वेदातलं संपूर्ण तत्वज्ञान तो ज्ञानराशीच आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राची सांगोपांग चर्चा वेदाने केली आहे. असा जो वेद आहे तो ऋषींनी वगैरे आपल्या पुढे सोपा करून मांडला आहे. त्या सोपेपणामध्ये, सोपेपणा करून देणाऱ्यांमध्ये सर्वात प्रथम नाव भगवान व्यासांचंच आहे. भगवान व्यासांनी ते केलं. आणि ते जेव्हा भगवान व्यासांनी आपल्या सर्वांच्यासाठी उपलब्ध करून दिलं, आपल्याला पचेल अशा पद्धतीमध्ये, त्यासाठी त्यांनी खूप ग्रंथ लिहिले.
17 पुराणे लिहिली, वेदांचे 4 विभाग केले, ब्रह्मसूत्रासारखा ग्रंथ निर्माण केला, खूप काही केलं. व्यासोच्छिष्टं जगत सर्वम असं खूप करून ठेवलं. त्या भगवान व्यासांनी त्या वेदामधलं सर्वांच्या उपयोगाचं, सर्वांना आनंददायी, सर्वांच्या कल्याणाचं असं जे कोणतं तत्वज्ञान आहे ते इतकं करूनही दुर्बोध राहिलंय. इतकं सर्व करूनही ते जेवढं सोपं सगळ्यांना होऊन गेलं असं व्हायला पाहिजे तेवढं झालं नाही. याची खंत भगवान व्यासांच्या डोक्यात आहे. त्यामुळे त्यांचं चित्त तळमळत आहे. आणि असे उदासपणे ते सरस्वती नदीच्या काठावर बसले. इतकं केलं, ज्ञानाचं एवढं भांडार उभं करून ठेवलं. ज्ञानाने तर आनंद होतो, माझ्या आनंदात का म्हणून कमतरता आहे? काय नाही माझ्या हातून घडलं किंवा काय चुकलं, काय राहिलं, अशी एक प्रकारची खंतही आहे, तळमळही आहे. काय राहिलं याचं ते आपल्याशीच संशोधन करीत बसले. आणि असे ते एक प्रकारचे चिंतित असलेले नारदाच्या भ्रमणात नारद तिथून चालले. नारदाने या व्यासांची ही मुद्रा पाहिली, विचारलं काय होतंय? इतकं केलं, कशाचा त्रास आहे? इतकं करून काही राहिलं का? हे काही उपजत नाही, फक्त समाधानात कमतरता आहे एवढंच कळत आहे, कारण नाही कळत आहे. आणि देवर्षी नारद भगवान व्यासांचे गुरु आहेत, लक्षात ठेवा. ते शुकदेवांचे गुरु आहेत. देवर्षी नारद वाल्मिकी ऋषींचे गुरु आहेत. व्यास वाल्मिकींचे गुरु नारद आहेत. काय नारदांचा अधिकार असेल कल्पना करा. आणि ते नारद म्हणतात मला माहित आहे याचं काय, तुम्हाला जी काही खंत आहे, असमाधान आहे, याचं कारण मला माहिती आहे. काय माहिती आहे? जेवढे ग्रंथ आतापर्यंत निर्माण केलेत हे सगळे विद्वान समाजासाठी झाले. आणि विद्वानांच्या पेक्षा कमी विद्वानांची संख्या जगात जास्त आहे. म्हणून तुम्ही मायनॉरिटीसाठी केलं, मेजॉरिटीसाठी राहिलंय. जोपर्यंत तुम्ही तेवढं नाही करीत तोपर्यंत समाधानातही कमतरताच असणार आहे. काय करावं? हे जग सगळं, याच्यामधले हे सगळे माणसं देहधारी आहेत. आणि म्हणून तत्वज्ञान देहधाऱ्याच्या रूपात कुठेतरी आणून सोडल्याखेरीज काम नाही होत. मी सोपं बोलतो, व्यासांना म्हणतात भगवान मी तुम्हाला सोपं सांगतो, संपूर्ण तत्वज्ञान आतापर्यंत फक्त निर्गुणात राहिलंय. ते जोवर सगुणात आणत नाही ना तोपर्यंत खंत जात नाही. आणि म्हणून आता तुम्ही ते संपूर्ण तत्वज्ञान कुठेतरी सगुणाशी निगडित करा. सोनं खूपही मौल्यवान आहे. आपल्या श्रीमंतीचा कस आपल्याजवळ किती सोनं यावर ठरतो. आणि असं पुष्कळ 1 क्विंटल भर सोनं आहे, पण बिस्किटाच्या रूपात आहे, विटांच्या रूपात आहे, गोलगोळ्यांच्या रूपात. काय उपयोग आहे? त्याचा आनंद नाही भोगताय. आपण श्रीमंत आहे असं वाटत राहतो, पण त्याचा भोग होत नाही. आणि मग भोग जर करून घ्यायचा असेल, आनंदाने मिरवायचा असेल तर त्याचे अलंकार पाहिजे. 3 ग्रॅमची अंगठी जरी घातली तरी बरं वाटतं. क्विंटलभर सोनं घरात आहे, काही आनंद नसतो. 3 ग्रॅमची अंगठी किती बरं वाटतं. बारशाच्या दिवशी काही मिलीग्रॅमची अंगठी त्या पोराला देतात. लोक काय कौतुक करतात, बाळाला त्याची अंगठी दिली. ते जे सोनं क्विंटलभर पडलंय बिस्किटाच्या रूपामध्ये ते निर्गुण सोनं आहे.
ते निर्गुण सोन्याने मी श्रीमंत आहे याचा जो समाधानाचा काही भाव आहे तो असतो. पण अनुभवायचा असेल, तो उचंबळायचा असेल, आनंद मिरवायचा असेल, आयुष्यभर त्याचा भोग घ्यायचा असेल, जोपर्यंत देहधारी आहोत तोपर्यंत भोगाचे प्रसंग आहेत. आणि ते भोगायचे असतील तर देहाने भोगण्यासाठी देहाच्याच योग्यतेचं, त्याच दर्जाचं काहीतरी असायला पाहिजे. ते सोनं अलंकार रूपाने सगुण झाल्यावर जसं आपला आनंद उचंबळून आणतं, तसं ते निर्गुण म्हणजे तसं सोनं आहे. आणि त्याचा आनंद भोगायचा असेल तर त्याला सगुणात घेऊन घ्या. आणि म्हणून तुमच्याजवळ सोनं खूप आहे, आता सोनार व्हा. आणि भगवान व्यासांना ते खूप पटलं, रुचलं. नारदांना नमस्कार केला आणि भगवान व्यासांनी सांगितलं आता ते सगुणात आणण्याचाच करतो प्रयत्न. नारदांनी सांगितलं. पण अलंकार घालून मिरवता नक्की येतो, मिजाज दाखवता येते. पण प्लास्टिकचे केले, पितळेचे केले तर चालतात का? ते सिनेमातल्या शूटिंगला चालत असतील, पण प्रत्यक्षामध्ये ते सोन्याचे पाहिजे. म्हणजे निर्गुणाला सगुणात आणलं पाहिजे. जे निर्गुण आहे तेच साकार सगुण झालं पाहिजे. मग अलंकार मिरवायचा एक आनंद, सोन्याचा असणे हा आनंद, हे दोन्ही एकवटले पाहिजे. आणि म्हणून प्लास्टिकचे अलंकार जसे काही आनंदाचे नसतात, ते सोन्याचेच पाहिजेत. त्याप्रमाणे जे वेदामधलं निर्गुण तत्वज्ञान आहे ते तेच आकाराला आणून द्या. असं जे आकाराला आलेलं आहे ते भगवंताचे अवतार आहेत. रामकृष्ण हे सोन्याचे दागिने आहेत. ब्रह्मवस्तू सोनं आहे आणि रामकृष्ण हे दागिने आहेत. आणि म्हणून आता तुम्ही सगुणांच्या लीलांचं वर्णन करा, त्यांचं कौतुक गा. ते कौतुक गाण्यासाठी ते संपूर्ण वेदांचं ते कांडात्मक तत्वज्ञान हे सर्वसामान्यांनी वापरण्यासारखं असं करून सोडण्यासाठी नारदांच्या सांगण्यावरून, मार्गदर्शनावरून भगवान व्यासांनी श्रीमद भागवत ग्रंथ निर्माण केला. तिथलं संपूर्ण तत्वज्ञान निर्गुणाचंच आहे, पण ते सर्वांनी आपल्या व्यवहारातही रोज वापरावं इतकं व्यवहार्य करून सोडलं आहे, म्हणून ते सगुणात आणलेलं आहे. अशा तऱ्हेचा जो दिव्य ग्रंथ आहे तो श्रीमद भागवत ग्रंथ आहे. वेदाच्या पलीकडे काहीच नाही बोलत, सगळं वेदच आहे. पण आता वेदासारखा दुर्बोध नाही राहिला. तो आता ज्याने त्याने रोजच्या व्यवहारात वापरावा असा आहे. आता हातात बोटामध्ये अंगठ्या घातल्या, गळ्यात माळा घातल्या, व्यवहार करता येतो की नाही? भगिनीवर स्वयंपाक करताना अलंकार लिहून असतात, चालतं की नाही? रस्त्याने फिरायला गेल्या तरी अलंकार धारण करून जाता येतं. झोपतानाही अंगावर घालून ठेवले असले तरी कोणी काही हरकत घेत नाही. कुठल्याही व्यवहारामध्ये अलंकार वापरता येतो. पर्समध्ये बिस्किट घालून चालले, काय उपयोग आहे? पिशवी जड झाली, काय सोन्याची वीट आहे, काय उपयोग आहे? तसं वेद तसा आहे, तो सर्वांच्या सोयीचा उपयोगाचा व्यवहार्य नाही झाला. असं तत्वज्ञान, तेच तत्वज्ञान, पण खूप व्यवहार्य केलं सामान्यांच्यासाठी. न शिकलेल्याला सुद्धा अलंकार धारण करता येतात, लक्षात ठेवा. असं काही नाही की दागिने घालायचे म्हणून तो काय MS PhD काही झालेला पाहिजे, तो इंजिनियर डॉक्टर पाहिजे, IT मध्ये सर्व्हिसला पाहिजे, असं काही नाही. अगदी अंगठा छाप माणसांना अलंकार घालता येतात.
देहधारी असला की अलंकार घालता येतो. तसे सगळे जे देहधारी आहे त्यांना श्रीमद भागवत ग्रंथ चालतो, पण वेद नाही चालत. इतका व्यवहार्य तत्वज्ञानाचा ठेवा जर कशात पाहायचा असेल तर तो श्रीमद भागवतात आहे. आणि भगवान व्यासांनी ते लिहिलं. ज्याच्या सगुण चरित्राचं वर्णन गावं, त्याच्या सगुण लीला सांगाव्यात, असा अवतार त्यांनी जो निवडला तो भगवान गोपाळकृष्णाचा आहे. आणि त्याच्या लीलांचा हा ग्रंथ आहे. प्रत्यक्ष वेद स्वरूप म्हणून त्रिकांडात्मक आहे. कर्म आहे त्याच्यात, उपासना आहे आणि ज्ञानही आहे. आणि ते त्रिकांडात्मक असल्याने जो ज्या अधिकाराचा असेल त्यांनी तेवढ्या अधिकाराचा भाग अभ्यासावा. कर्माचाच अधिकारी असेल त्यांनी कर्मभाग अभ्यासावा, आपलं चरित्र दुरुस्त करावं. जो उपासनेच्या योग्य असेल त्यांनी उपासना भाग करावा आणि तिथून पुढे जीवनाचा विकास करावा. जो ज्ञानाचा अधिकारी आहे त्यांनी तो ज्ञान भाग अभ्यासावा आणि कृतार्थ व्हावं. प्रत्येक जिथे आहे तिथूनच त्याला पुढे जायची सोय या ग्रंथामध्ये आहे. आणि या प्रकारचा हा श्रीमद भागवत ग्रंथ आहे. मुद्दा पुन्हा लक्षात आणूया. जे निर्गुण तत्वज्ञान, निर्गुणाच्या विवेचनाबद्दलचं जे तत्वज्ञान वेदांनी पुरस्कृत केलं तेच तत्वज्ञान श्रीमद भागवतात आहे. हे तत्वज्ञान भगवान व्यासांना कोणी सांगितलं? आणि ते सांगितलं ते त्या श्री नारदाने. तुम्ही भागवत ग्रंथ लिहा, कृष्ण लीला लिहा, हे सांगताना त्याचा जो आधार अलंकार करा असं सांगितलं. सोनार करतो पण सोन्याचे कर असं त्याला सांगावं लागतं. तसं नारदांनी तेच निर्गुण तत्वज्ञान आकाराला आणून ठेव असं सांगितलंय. ते जे निर्गुण तत्वज्ञान आहे त्या ज्ञानाची व्यासांपर्यंत आलेली परंपरा आपण थोडीशी लक्षात घेऊ. ही सृष्टी तेव्हा या रूपामध्ये नव्हती. असे झाडं झुडपं, पर्वत, नद्या, माणसं, गुरंढोरं या रूपात नव्हती सृष्टी. एक काळ असा होता की त्या वेळेला ही सृष्टी अशी नव्हती. मग कशी होती? सदैव सौम्यदमग्र आसीत. ती सद्रूप फक्त होती. ती ब्रह्मरूपच होती. म्हणून निर्गुण निराकार होती. फक्त सत. तिचं एक ठराविक अस्तित्व प्रकार होता. ती केवळ सत म्हणजे ब्रह्मरूपच होती. अशी नव्हतीच ती. आता म्हटलेली श्रुती छांदोग्यामधली आहे. सत एव, सतच फक्त होती. इदम, इदम म्हणजे हे सगळं दृश्य पसारा म्हणजे ही सृष्टी प्रथम फक्त सत स्वरूप होती. हे गळ्यातल्या माळा, हातातल्या अंगठ्या, पायातले अलंकार, कमरेचे, मुकुटापर्यंत डोक्याचे, हे सगळे अलंकार एका काळी नव्हते. मग नव्हते मग अलंकार काय होते सुरुवातीला? ते प्रथम फक्त सोनेच होते. ही सगळी अलंकार सृष्टी प्रथम फक्त सोने रूप होती. जेव्हा सोनाराने घडलेच नाहीत तोपर्यंत सोनं मात्र होतच. म्हणून अलंकाराचं जे मूळ रूप आहे ते सुवर्ण हेच आहे. मग हे असे विविध प्रकारचे रूप त्या सोन्याला आले. तसं ही सृष्टी ह्या विविध रूपांनी आता दिसते अशी तेव्हा नव्हती. मग तेव्हा ती निर्गुण निराकार अशीच होती. त्याला सत म्हटलेलं आहे. अशी फक्त अस्तित्व एक प्रकारचं होतं. ब्रह्मरूप होती, दुसरं काहीच नव्हती. आणि केव्हा तरी मग निर्माण झाली. आता सोन्याचे अलंकार बनवायचे तर एक सोनार नावाचा कोणीतरी करता पाहिजे. म्हणून त्या नसलेल्या निराकार असलेल्या त्या सृष्टीला या आकारात आणणारा कोणीतरी तर पाहिजे ना.
मग त्याचा या सृष्टी अलंकाराचा कोणता तरी सोनार. तर सोनार कुठून आणायचा? या सृष्टीतूनच पाहिजे ना. संकल्पना अशी आहे, भगवान परमात्मा योग निद्रेत आहेत. आधी एक सृष्टी होती, त्या सृष्टीत प्राण्यांनी म्हणजे माणसांनी कर्मे केलेली होती. त्या कर्मांचे संस्कार चित्तावर शिल्लक होते. त्याची काही फले सुख दुःखादी भोगावे लागणार. आणि म्हणून प्राण्यांच्या आधीच्या कर्मांची फले भोगायची म्हणून भोग्य पदार्थ पाहिजेत. त्या भोग्य पदार्थांची निर्मिती भगवंताने केली. योग निद्रेत असलेल्या त्या ईश्वराने या सृष्टीची संकल्पना केली. आणि सृष्टी निर्माण करायचा संकल्प झाल्यावर करणारा करून द्यायला पाहिजे एक आधी. आणि म्हणून योग निद्रेतून जाग होऊन परमात्म्याने एक संकल्प केला आणि त्या संकल्पातून त्याने सृष्टीचा करता म्हणजे निर्गुण असलेल्या ब्रह्मतत्वा ह्या सुवर्णाचा सृष्टी नावाचा अलंकार करण्यासाठी सोनार तयार केला. स्वतःमधूनच केलं, दुसरं काहीच नव्हतं. आणि त्या सोनाराला विधाता ब्रह्मदेव असे म्हणतात. तो नारायणापासून म्हणजे परमात्म्यापासून उत्पन्न झाला. कथा माहिती आहे सगळ्यांना. विष्णू निजलेले आहेत क्षीरसागरामध्ये. त्यांच्या नाभीमधून एक कमळ वर आलं. भोवती फक्त जलच होत, फक्त पाणीच होत. त्या पाण्याच्या वर पृष्ठभागावर तो कमळ आलं. आणि त्या कमळामध्ये नारायणाच्या संकल्पाने एक ते बाळ म्हणा का पोर म्हणा तयार झालं. एकटंच भोवती नुसतं पाणी आहे, काहीही सृष्टी नाही, झाड झुडपं नाहीत, काही प्राणी नाही, काहीच नाही. त्याला काही समजेना, मी कोण आहे कळेना, कशासाठी आलो कळेना, भोवती काय आहे कळेना, मला करायचं काय हे काही कळेना. असा तो निर्बुद्ध चिंतेत पडलेला. आणि म्हणून त्यांनी फक्त मान वळवली, समोर पाहतो आहे, उजवीकडे वळून पाहिलं, पाठीमागे पाहिलं, डावीकडे पण पाहिलं. आणि 4 दिशा उत्पन्न झाल्या. या 4 दिशा त्या पोराने त्या जलात कमळात बसून मान फिरवली 4 बाजूला आणि 4 दिशा उत्पन्न झाल्या. असं 4 दिशा तयार झाल्या. दिशांची नावं सगळ्यांना माहित आहे. पूर्वेकडे पाहून त्याचं जे मुख आहे ते त्याचं पहिलं मुख. मग उजवीकडे पाहिलं, दक्षिण दिशा उत्पन्न झाली आहे, तिथे दक्षिणेकडे मुख आहे. पाठीमागे पश्चिमेकडे मुख आहे. आणि म्हणून ते बाळ चतुर्मुख झालं. इकडे पाहायचं म्हणून मान सारखी वळवून ठेवली. तेवढ्यात त्याला असं वाटलं पुढचं दिशेनं असं झालं, इकडे एक तोंड पाहिजेच आपल्याला, म्हणून इकडे तोंड आहे. आता इकडे पाहायचंय म्हणून सारखी मान वळवणं त्रास आहे फार. त्यापेक्षा इकडेच एक तोंड असलं तर किती बरं होईल. आणि ईश्वरी ताकद आहे ती, म्हणून त्याला इकडे तोंड आलं. पण पाठीमागचं केवढा अवघड आहे बरं. एक तोंड मागे असलं तर आपण म्हणतो कधी कधी माझ्या काय पाठीला डोळे आहेत का. त्याला पाठीमागे डोळे पाहिजे होते. त्याला तिकडे एक मुख झालं, इकडे एक मुख झालं. असा तो चतुर्मुख ब्रह्मदेव चतुर्मुख आहे. त्याला धाता म्हणतात, विधाता म्हणतात, कमलयोनी म्हणतात, चतुर्मुख म्हणतात. तो विष्णूचा पुत्र आहे. आई नाहीये त्याला, लक्षात ठेवा. फक्त बापच आहे. विष्णूला आई नाहीये, बापही नाही, तो स्वयंभूच आहे.
या प्रकारचा हा ब्रह्मदेव तयार झाला. आणि त्याला काही कळे ना की मी काय करायचंय म्हणून. काय करू, काय पाहू, मी आलो कशाचा, कोण मी, असं चिंतन करतोय. तो चिंतनापेक्षा चिंता करतोय. तर त्याला त आणि प हे 2 अक्षरे ऐकू आली. ज्यांनी त्याला कमळात वर पाठवला त्याला काळजी आहे ना याचं काय काय करायचं ते. तर त्या काळजीतून खालून त आणि प 2 अक्षरे आली. त हे 16वं व्यंजन आहे आणि प हे 21वं व्यंजन आहे. असे 16 आणि 21 क्रमांकाची व्यंजने त आणि प असा ध्वनी, हा उच्चार फक्त ऐकू आला. आता ते विष्णूचंच पोरग आहे. त्याच्या ज्ञानामध्ये काही आपण समजतो असा कसूर नाहीये. आणि त्याला तप, तच्या पुढे प म्हटला की तप शब्द तयार होतो. म्हणजे मी तप करायचंय असा अर्थ आहे याचा. तो मला आदेश आहे. 1000 दिव्य वर्षे त्यांनी त्या कमळात बसून तप केलं. इतकं नैष्ठिक तप केलं. ब्रह्मचर्य पालन करून तप केलं. नैष्ठिक ब्रह्मचर्य पालन करून केलेलं ते तप इतकं दिव्य प्रकारचं तप झालं. ज्यांना तप करायचंय त्यांनी लक्षात ठेवावं ह्या गोष्टीवरून की तप कालामध्ये ब्रह्मचारीच असावं लागतं. त्याला कुठेही स्वप्नात जरी बट्टा लागला तरी तपभंग झाला. असं कोणत्याही कारणाने म्हणा, कशाही हेतूने म्हणा, कोणीही ज्यांनी तप करायचं ठरवलं त्यांनी तपाचा काळ ब्रह्मचर्यातच घालवावा लागतो. ते त्यांनी केलं. आणि याप्रमाणे एवढं तप झाल्यावर तप आदेश देणारा प्रसन्न झाला. भगवान नारायण त्याच्या पुढे प्रकट झाले. संवाद झाला. मी काय करायचं, तू काय करायचं हे सांगणं विचारणं झालं. आणि तुला सृष्टी निर्माण करायची आहे. हे सगळे घडायचेत ना आता तुला. एवढी सृष्टी तू निर्माण कर. कशी करू तयार? पूर्वीची आठवण त्याच्या अंदाजाने कर. आणि मग यथा धाता पूर्व कल्पयत. पूर्वीच्या बद्दलची सगळी कल्पना डोक्यात पुढे आणली आणि विधात्याला ती स्मृती झाली आणि सृष्टी रचना करायची. प्रत्येकाला एक सारखं नाही करायचं तयार. का म्हणून नाही करायचं? त्याच्या सामग्रीतच फरक आहे. त्यांनी जशी कर्मे केली आहेत तशा भोगाची व्यवस्था त्याच्या ह्या जन्मात व्हायला पाहिजे. तेवढे भोग भोगायला आयुष्य किती असावं ते ठरवावं लागेल. तेवढ्यासाठी तो किती देखणा कुरूप असावा ठरवावं लागेल. काळा गोरा किती असावा ठरवावा लागेल. तो स्त्री असावा, पुरुष असावा की गाय असावा की डुक्कर असावं ठरवावं लागेल. आणि इतक्या सगळ्यांचे फाईल त्या ब्रह्मदेवाने उघडले. आणि त्याच्याप्रमाणे त्याच्या जीवाला तसा तसा देह तितक्या तितक्या आयुष्यापुरता दिला. एवढं सगळं करायचं. मग कोणाला देवा खूप वाईटच काहीतरी भोग द्यावे लागतील ना आता. पण द्यायचे तू कोण देणार? त्याप्रमाणे तू विहित कर. फक्त परीक्षेत पेपर तपासणारा कोणाला त्याला 3च मार्क द्यावे लागतात 100 पैकी. कोणाला 93 देतो, कोणाला 99 देतो, कोणाला 100ही देतो. आणि पेपर तपासणारा असं म्हणतो का की मला आता याला नापास करावं लागेल, याला मला आता पास करावं लागेल. करावं काय लागेल? तो त्याच्या कर्माने होईल पास, नाही तर नापास. ते किती गुण त्याला मिळणार आहे याचं कर्तृत्व पेपर तपासणाऱ्याचं नाहीये. पेपर लिहिणाऱ्याच ते कर्तृत्व. त्याने कसा लिहिला तो त्याचा भोग आहे. मास्तर फक्त त्याचा निर्णय करीत असतो, निर्णय देत असतो.
विधाता तुला फक्त एवढंच करायचंय. आणि विधाता म्हणतो एखाद्याच्या नशिबी फारच वाईट लिहायचं असेल तर मला वाईट वाटेल ना देवा. खूप चांगलं लिहायचं असेल तर मी किती छान लिहिलं. एकेकाला कसा घोळतोय मी, एकेकाला पाहणं कसा करतोय, असं मला काही वाटू नये. हा माझा अहंकार. पण सृष्टी निर्माण करण्याचा मला अहंकार होऊ नये. आमच्याकडे कोणी जेवायला आलं तर कधी कधी मला स्वयंपाक करावा लागतो. मग आता ते इतकी येणार आहे, खूप दिवसांनी येणार आहे, मग काय फक्त भाजीत पोळीच थोडी वाढायची. मग आणखी 2 पदार्थ करू दे, मग आणखी 2 पदार्थ, असे 15-20 पदार्थ मी करते. आणि ते जेवायला आले लोक, इतकं कोणी केलं हे हो, खूप छान झालं, किती केलंय हे, लागलीच मी पुढे येते, मीच तर केलं. 2 भाज्या केल्याचा अहंकार होतोय. विधाता म्हणतोय एवढं केलं म्हणजे हिमालय केला, प्रशांत महासागर केला, काय केलं मी देवा. असा गर्व झाला म्हणजे काय, बरं नाही. अहंकार झाला म्हणजे मी परमात्म्यापासून च्युत होईन ना, दूर जाईन मी. तो गर्व मला होऊ नये. एक ते करताना मला सुखही वाटू नये, दुःखही वाटू नये, असा मी निर्विकार राहिलो पाहिजे. एवढं कर माझ्यासाठी तर सृष्टी करतो. नाही तर सुखी दुःखी होण्यामध्ये माझं आयुष्य सामान्यासारखंच राहील ना, त्यात काय मोठा अर्थ राहिला. मी निर्विकार राहू शकलो पाहिजे, माझ्या समाधानाचा भंग होऊ नये. विकारवश झाला ना, अहंकारी झाला की माणसाच्या सुखाची हानी होते. ती होऊ नये माझं. यासाठी तू मला अशी ताकद दे की मी निरहंकारी राहील. आणि त्यात मला असं वाटेल मी कसं एकेकाला फजित करतोय आता जन्माला पाठवून, आणि मी कसा वेगळा, यांच्यापासून मी वेगळा आहे, हा भेदही माझ्या डोक्यात राहू नये. काय मागितलंय ब्रह्मदेवाने. आपला तो निर्माता आहे, आपल्या सगळ्यांचा आजोबा आहे बरं का. ब्रह्मदेव आपला आजोबा आहे, कारण ब्रह्मदेवाचा पुत्र मनु आहे. स्वयंभुव मनु ब्रह्मदेवाचा पुत्र आहे. आणि मनुपासून ही आपली सर्वांची निर्मिती आहे. मनु आणि शतरूपा ब्रह्मदेवाने पहिली जोडी तयार केली आणि त्यांचे आपण सगळे अपत्य आहोत. म्हणून ब्रह्मदेव आपला आजोबा आहे, पितामह ब्रह्मदेव विधाता. त्यांनी मागणं मागितलंय मी निर्विकार राहिलो पाहिजे, अहंकारी झालो न पाहिजे, माझी भेददृष्टी असता उपयोगी नाही. इतकं सगळं मागून घेतलं आणि भगवान म्हणतायत हो तुला असं ज्ञान आता सांगतो की ज्यामुळे तू ह्या तिन्ही पासून मुक्त राहशील. आणि ते ज्ञान विधात्या बैस, विधाता शिष्य भावनेने मांडी घालून मस्त बसला आहे. भगवान गुरुच्या भूमिकेमध्ये आसनस्थ झाले आहेत. बाप पोराला ज्ञान शिकवतोय. ज्ञानाची परंपरा पित्यापासून पुत्राला, नाही तर गुरुपासून शिष्याला अशीच आहे. बाकी कोणी कोणाला ज्ञान देऊ नये, कोणापासून कोणी घेऊ नये. आणि जर घ्यायचं असेल तर देणाऱ्याला गुरु या बुद्धीने पाहायचं, आणि ज्याला देतो त्याला शिष्य बुद्धीनेच फक्त पाहायचं. आणि याप्रमाणे ज्ञान सांगण्याला प्रारंभ केला. विधात्या सांगतो हे तत्वज्ञान, हे अस्सल ज्ञान, हे वेदाने सांगितलेल्या संपूर्ण ज्ञान भांडारातलं सार, एवढं तुला सांगतो. एवढं तू आत्मसात कर. हे आत्मसात झालं असताना तुझ्या 3 मागण्या केल्या त्या पूर्ण होतील. तुला गर्व होणार नाही, तुझी भेददृष्टी राहणार नाही, आणि तो विकारवश होणार नाहीस. असं तुला मी ज्ञान सांगतो. किती दिवस सांगितलं असेल, किती मोठं सांगितलं असेल. फक्त 4च श्लोक सांगितले. त्याला ज्ञान फक्त 4 श्लोकात सांगितलं.
त्या 4 श्लोकांसाठी 2 श्लोकात प्रास्ताविक केलं आणि 6 श्लोक संपल्यानंतर 7व्या श्लोकात समारोप केला. असं 7 श्लोकांत मिळून 4 श्लोकांचं ते तत्वज्ञान आहे. एवढं जे आहे त्याला चतुश्लोकी भागवत असेही म्हणतात. आणि ते चतुश्लोकी भागवत नारायणाने आपल्या सुपुत्राला, शिष्याला सृष्टी निर्मितीच्या आधी दिलं. इतका विधाता उत्तम ज्ञानी झालेला, अतिशय आनंदी, समाधानी, तेजस्पुंज झाला त्या ज्ञानाचा परिणाम म्हणून. पुढे ब्रह्मदेवाने मानसपुत्र निर्माण केले. त्यात नारद आहेत मानसपुत्र. नारद आले पित्याच्या भेटीला. बाबा तुम्ही एवढे किती छान दिसायला लागले, तुम्हाला काय मिळालं? लॉटरी लागली कुठली का मंत्रीपद मिळालं? काय तुम्ही एवढे प्रसन्न, एवढे खुश, टवटवीत, तेजस्वी, काय लाभ झाला? माझ्या पित्याने मला ज्ञान दिलं, मग तुम्ही माझे पिता आहे, मला द्या की ते ज्ञान. तुम्हाला नाही का वाटत की आपलं पोरग असं ज्ञानी व्हावं? आणि नारद आपल्या बापाला शरण गेले त्या ज्ञानासाठी. आणि विधात्याने नारदांना चतुश्लोकी भागवत सांगितलं आणि बजावून सांगितलं, कोणी अधिकारी मिळाला तरच हे सांग, येरा बाळाला सांगत हिंडू नको. आणि नारद त्रैलोक्य हिंडतायत. कुठे अधिकारी दिसला तर हे भागवत त्याला सांगू. तर ते चिंता करीत बसलेले व्यास दिसले. आणि माणसाची चिंता जर घालवायची असेल तर चतुश्लोकी भागवत एवढाच उपाय आहे. 2 दिवस भावाकडे जाऊन येतो, 3 दिवस मावशीकडे जाऊन येतो, 1-2 दिवस दुबईला खेप करून येतो, पुढच्या आठवड्यात युरोपची टूर करतो समाधानासाठी. काही करमतच नाहीये, घरी फार कंटाळा आला आता म्हणून आता जातो इकडे तिकडे. अशाने नाही होत. संपूर्ण कंटाळा घालवायसाठी, चिंता घालवायसाठी, पूर्ण समाधान प्राप्त करायसाठी एकमेव उपाय चतुश्लोकी भागवत. आणि नारदांनी व्यासांची सगळी खंत चिंता घालवायसाठी मी तुम्हाला सांगतो जे माझ्या पित्याने सांगितलं, माझ्या पित्याला त्यांच्या पित्याने सांगितलं, ते परंपरेने आता हे तुम्हाला मी देतोय. तुम्ही माझे पुत्र नाही पण शिष्य. आणि आता शिष्य नात्यात तुम्हाला ते ज्ञान सांगतो. आणि तत्वज्ञानाचा चतुश्लोकी भागवताचा जो भाग आहे हा नारदांनी व्यासांना शिकवला. अतिशय आनंदित झाले. आणि कृष्णलीला लिहायच्या, सगुण लिहायचं, अवताराच्या कथा लिहायच्या. पण असं ते प्लॅस्टिकचं होईल ना नुसतं अवताराच्या कथाने, ते सोन्याच्या पाहिजे ना. त्याचं सोनं चतुश्लोकी भागवत आहे. ते संपूर्ण तत्वज्ञान भक्तीच्या माध्यमामध्ये, सगुण कथांच्या रूपामध्ये भगवान व्यासाने मांडलं. ते तत्वज्ञान रूप या भागवताचं चतुश्लोक भागवत आहे. इति श्रीमद् भागवते महापुराणे वैयासिक्यां पारमहंस्यां संहितायां द्वितीय स्कंधे भगवद् ब्रह्म संवादे श्री चतुश्लोकी भागवतम संपूर्णम. दुसऱ्या स्कंधामध्ये आपल्याला चतुश्लोकी भागवत इथे मिळतं. श्रीमद् भागवत वाचताना दुसऱ्या स्कंधामध्ये ब्रह्मदेव भगवान यांच्या संवादात जो तत्वज्ञानाचा गाभा निर्माण झाला तो चतुश्लोकी भागवत आहे. 7 श्लोक आहेत. आज म्हणत नाही पण एखाद दिवशी म्हणू. ज्ञानम परम गुह्यम मे, गुह्य ज्ञान माझ्यापासून तुलाही मिळतंय, स्वीकार. या ज्ञानाचा परिणाम फल काय आहे? न विमुह्यती कर्हिचित. मोह कधी व्हायचाच नाही. मोह म्हणजे अविवेक, अविवेक म्हणजे अज्ञान, कधीच व्हायचं नाही.
मोहित झाला, अविवेकी झाला, ज्ञानाचा लोप झाला, म्हणजे माणूस अहंकारी होतो, म्हणजेच विकारी होतो, आणि म्हणजेच त्याला भेददर्शन होतं. तुला मोहच होणार नाही, असा तिन्हीतून बचाव. अशा प्रकारचं ते ज्ञान आहे. श्रीमद भागवताचा आधार ते वेद प्रणीत तत्वज्ञान आहे. चतुश्लोकी भागवत रूपाने इथे मिळत आहे. यावर श्रीमद भागवत ग्रंथ रचला गेला. त्याचं माध्यम कथारूप केलं, त्याचं माध्यम भक्तिरूप केलं, त्याचं माध्यम सगुणांच्या लीला केलं, त्याचं माध्यम भक्त संत गुरु शिष्य अशा नात्यात आणलं. दैनंदिन जीवन आपण जसं जगतो, नातेसंबंध, विवाह होणे, प्रजा उत्पन्न होणे, काही मरून जाणे, पीक पिकणे, दुष्काळ पडणे, राजांच्या लढाया होणे, मग कोणी हारणे, कोणी जिंकणे, कोणी पळून जाणे, अशा दैनंदिन जीवनात आपण जे जे अनुभवतो अशाच गोष्टी माध्यम करून ते चतुश्लोकी भागवत श्रीमद भागवत भर पसरवून दिलेलं आहे. ही व्यासांची विलक्षण किमया आहे. कौशल्य त्यांचं आपल्याला वाखाणायला सुद्धा ताकद पुरत नाही असं श्रीमद भागवत आहे. याच्यामध्ये ज्ञानाचा जो अस्सल भाग आहे तो ग्रंथभर पसरला आहे, पण विशेष करून कुठेतरी तो एकवटला आहे. जिथे एकवटला आहे तो भाग 11वा स्कंध आहे. 12 स्कंधांचं श्रीमद भागवत, त्यातल्या 11व्या स्कंधामध्ये हे सगळं एकवटलंय ज्ञान. बाकी पसरलेलं आहे पण एकवटलेलं आहे इथे. जसा मोगऱ्याच्या फुलांचा एवढा मोठा एक गुच्छ किंवा गजरे माळा इथं ठेवली आहे, इथे तो सुगंध एकवटलेला आहे एवढ्या भागामध्ये, पण सगळ्या घरभर सुगंध पसरलेलाच असतो. तसं ज्ञान एकवटलेलं एकादश स्कंधात आहे, पण ग्रंथभर पसरलेलंच आहे. या प्रकारे एकादश स्कंध हा ज्ञानपूर्ण भाग आहे. कठीण आहे तो, म्हणूनच कठीण आहे. महत्वाचा आहे तितकाच आणि कठीण पण तेवढाच. आणि म्हणून तो आता सर्वां समाजाला त्यांच्या त्यांच्या भाषेत सोपेपणाने कळावा याची व्यवस्था करता आली पाहिजे. अशी लोकांच्या कल्याणाची तळमळ जे बाळगतात ते संत असतात. आणि अशा संतांनाच वाटतंय की या सगळ्यांना सगळं कळावं. असं सत्पुरुषाचं हृदय ज्याचं आहे त्यालाच वाटतं लोकांना सगळ्यांना खाय प्यायला मिळावं. माझ्यासारखे फक्त विचार करतात मला मिळावं याचा, आणि मला मिळालं म्हणजे मला वाटतं झालं. तर बाकीचे त्यांना नाही मिळालं ना तेव्हा मला नशीब वाटतं. त्यांच्या नशिबातच नाही असं मी म्हणते. असं संत नाही म्हणत. त्यांच्या नशिबात नाही कसं, त्या सगळ्यांना मिळावं. मी देवाला मागेन त्यांच्यासाठी. जो जे वांछेल तो ते लाव प्राणीजात. माऊलीची ही विश्वप्रतिज्ञा आहे. हे संतांना वाटतं हे सगळ्यांना मिळावं, आणि म्हणून सर्वांच्या त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये ते ते तत्वज्ञान प्राप्त व्हावं. म्हणून श्रीमद भागवतावर मराठीत जशा टीका आहेत त्या प्रकारच्या टीका हिंदीमध्ये, तामिळमध्ये आहे. हा भारतीय ग्रंथ आहे. त्या त्या स्थानिक भाषांना प्राकृतच म्हणतात. प्राकृतात याचे अनुवाद भाषांतर झालेलेच. असा मराठीमध्ये त्यातल्या कठीण भागाचा अनुवाद व्हावा असं एकादश स्कंध निवडला. अशी तळमळ ज्याला लोकांना ज्ञान मिळावं याची, तो पैठणचा संत एकनाथ महाराज आहे. आणि त्यांनी एकादश स्कंध निवडला आणि प्राकृत भाषेमध्ये ते संपूर्ण तत्वज्ञान आणून ठेवलं. त्यातल्या काव्याची रचना ओवी वृत्तामध्ये केलेली आहे.
ओवी रूप हा ग्रंथ आहे. एकनाथी भागवत. एकनाथी भागवत श्रीमद भागवताच्या 11 स्कंधावरील मराठी टीका विस्तृत आहे. 11 स्कंधाचं तत्वज्ञान जरा थोडक्यात शिकावं वाटतंय ना कोणाला, तर त्यांनी भगवद्गीता शिकावी. तेच दोन्ही तत्वज्ञान समान आहेत. फरक कुठे आहे? थोड्या फरकाने आहे. तत्वज्ञान एक आहे, मांडणीचा फरक आहे. भगवद्गीता भगवंतानी म्हणजे कृष्ण अवतारामध्ये भगवंतानी अर्जुनाला सांगितली, आणि हा भागवताचा भाग हा 11 स्कंध त्याच भगवंतानी उद्धवाला सांगितला. ऐकणारे श्रोते वेगळे, वक्ता दोन्हीकडे एकच आहे. मग फरक कशाचा राहिला? अर्जुन मुळामध्ये ज्ञानी होता, मुळामध्ये अर्जुन भक्त होता. चुकलं थोडस. अर्जुन मुळात भक्त होता, ज्ञानाचा अभाव होता. म्हणून अर्जुनाला जो बोध केला तो ज्ञानयुक्त बोध आहे, ती श्रीमद भगवद्गीता आहे. उद्धव मुळात ज्ञानी आहे आणि त्याच्याजवळ भक्तिप्रेमाचं कमतरता आहे, आणि म्हणून भक्तीपर अधिक प्रेमपर असं ते तत्वज्ञान उद्धवाला सांगितलं. म्हणून ठेवणीत फरक आहे. भगवद्गीता ज्ञानपर आहे आणि 11 स्कंध भक्तीपर आहे. ते ज्ञानी असल्यामुळे याला भक्ती शिकवायची गरज आहे, आणि तो भक्त असल्यामुळे त्याला ज्ञान द्यायची गरज आहे. मग दोन्ही गीता आणि भागवत समोर ठेवून जर विचार केला तर भक्तीशिवाय ज्ञानाला पूर्णता येत नाही, बैठक मिळत नाही, आणि ज्ञानाशिवाय भक्तीला आधार राहत नाही. म्हणून दोन्ही प्रकार माणसाने आपल्या पूर्ण विकासासाठी ज्ञान आणि भक्ती हे दोन्हीची कास धरली पाहिजे. भक्तीने चित्त भरल्याशिवाय ज्ञान तिथे अंकुरत नाही, रुजत नाही, वाढत नाही, आणि नुसत्या भक्तीने पूर्ण दिसत नाही. ज्ञानाविना भक्ती आंधळी राहते. असं होऊ नये म्हणून या दोन्ही गोष्टी, ज्ञानी माणसं भक्तीला नावं ठेवीत बसतात आणि भक्त माणसं ज्ञानाला नावं ठेवतात. हे नावं ठेवण्याचा हा विषय नाही आहे. भागवद्गीता सोबत ठेवून, उद्धव अर्जुनाला पुढे ठेवून आणि अवक्ता भगवान एकच समोर ठेवून निर्णय केला. ज्ञानाचा विकास भक्त हृदयात होतो. भक्तीने भूमी तयार केल्याखेरीज ज्ञानात बीज अंकुरतच नाही. असं नीट लक्षात ठेवावं. दोन्ही ग्रंथ वाचावे. भगवद्गीता एवढी मोठी सांगून झाली, पुन्हा संस्कृतात, पुन्हा तत्वज्ञान, पुन्हा थोडी दुर्बोध, आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर मराठी टीका केली, ज्ञानेश्वरी. भगवंताला हे सांगून काय म्हणायचंय, असा त्यांचा भाव काय, कोणत्या श्रद्धेने सांगणं चाललंय, प्रयोजन काय आहे, संकल्प काय आहे, हा सर्व विचार करून भगवद्गीतेचा भावार्थ सांगितला. भावार्थ दीपिका. गीतेवरची टीका ज्ञानेश्वरी आहे आणि 11 स्कंधावरची टीका हे भागवत आहे, नाथ भागवत. ज्ञानेश्वरी जरा लहान आहे, 9000 ओव्या आहेत, आणि एकनाथी भागवताला 18000 ओव्या आहेत, दुप्पटच आहे. ज्ञानेश्वरी जरा दुर्बोध वाचते. ती जर दुर्बोध वाटली तर त्यांनी नाथ भागवत वाचावं, की त्याची स्पष्टीकरणे सगळी मिळतात. म्हणून श्री एकनाथी भागवत हे ज्ञानेश्वरीवरचं भाष्य आहे असं समजावं. असे हे एक सारखे तत्वज्ञान सांगणारे, कालाप्रमाणे अधिकाऱ्याप्रमाणे त्याच्या विवेचनामध्ये सुलभता आणणे, त्या काळातल्या भाषेचा आदर करणे असं आहे. वेद कळत नाहीत म्हणून पुराणे झाली, उपनिषदे झाली. दुर्बोधता कमी करण्याकरता
करीत 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 शेवटी मनाच्या श्लोकापर्यंत ते आलेलं आहे. आता यापेक्षा आणखी काय सोपं पाहिजे. ज्ञानोबांनी ते सोपं करीत करीत हरिपाठावर आणलं आणि समर्थांनी सोपं करीत करीत ते मनाच्या श्लोकावर आणलं. एकच तत्वज्ञान, वेदच, दुसरं तत्वज्ञानाची जागाच नाही दुसरी, फक्त वेदच आहे. आणि हे आपण अभ्यासावं आणि वेदाचं अध्ययन केल्याचं श्रेय प्राप्त करावं, अशा तऱ्हेचे हे ग्रंथ आहे. आणखीन थोडासा वेळ. ज्या एकनाथ महाराजांनी हा एकनाथी भागवत ग्रंथ लिहिला, त्या एकनाथ भागवताची थोडीशी मिजाज कशात आहे आपण थोडंसं बघू. आणि प्रत्यक्ष विषय तो उद्याच्या सकाळच्या प्रवचनात येईल. पैठणामध्ये नाथ झाले. त्यांचा जन्म पैठणातच आहे. 1455 शकामध्ये त्यांचा जन्म आहे. एकूण अवतार त्यांचा 1533 पर्यंत 78 वर्षाचं आयुष्य या महात्म्याला मिळालेलं आहे पैठणात. यांच्या जन्मानंतर फारच ताबडतोब त्यांची आई आणि वडील दोघंही निवर्तले. यांचे आजोबा, त्यांचं नाव चक्रपाणी, त्यांनी आजोबांनी आजीनी यांचा सांभाळ केला. आजीजवळ आणि आजोबाजवळ हे राहायचे. अगदी बाळच, बाळापासून पुष्कळ वयापर्यंत आजा आजी यांचे जिवंत होते. वडिलांचं नाव चक्रपाणी. चक्रपाणी हा प्रसिद्ध संत भानुदासांचा मुलगा. भानुदास, चक्रपाणी, सूर्यनारायण एकनाथ, म्हणजे पणजोबा, प्रसिद्ध संत, ज्यांनी कर्नाटकामधून विठोबाला पंढरपुरात परत आणलं. कथा नाही सांगत, ते भानुदास, त्यांचा पणतू पैठणात वाढतोय. यांच्या घरी एक कुलोपाध्याय होते, म्हणजे रोज त्या कुळाचे गुरुच ते. सर्व पूजा अर्चा करणार, उपदेश देणार, मंत्रोपदेश देणार, दीक्षा देणार, असं सगळं ते कुलोपाध्याय यायचे. आणि यांचे नाथांचे आज आजी म्हणायचे, आम्हाला एक पोथी वाचून दाखवत जाणं रोज. मग कोणती पोथी? एक उपाध्याय म्हणाले की भागवत खूप चांगला ग्रंथ आहे, मग भागवत सांगा. आणि श्रीमद भागवत तो कुलोपाध्याय यांच्या आजीला आजीला सांगायचं. त्या दोघांनी घरी बसायचं, सकाळी त्यांनी ते सांगायचं. एकनाथ महाराज अगदीच लहान आहे, 10 वर्षाच्या आतलं वय. त्यांना आजीनी मांडीवर घेऊन बसायचं, झोपलेलेच असायचे मांडीवर, आणि तिकडे ते भागवत सांगायचे. भागवत, आता तो काही उपाध्याय मोठा पंडित नव्हता, विद्वान नव्हता, अभ्यास केलेलाही फारसा नव्हता, सांगायचा आपला. आणि आज आजी आपले मना डोलवायचे, ऐकायचे. नाथ महाराजांनी मध्येच डोळे असे करायचे, तोंड वेडं वाकडं करायचं, मध्येच खूप आनंदाने प्रफुल्लित व्हायचं. ते आजीच्या लक्षात यायचं, हा तोंड असो का करतो, याला काही त्रास होतोय का, मध्येच असं करतो. ते त्याही वयामध्ये त्यांना श्रीमद भागवत कळत होतं, आणि त्या उपाध्यायाचं सांगणं कुठे चुकलं की त्यांनी तोंड वेडं वाकडं करायचं. बरोबर चांगला मुद्दा सांगितला की त्यांनी प्रसन्न व्हायचं. ते भागवत घरात सुरूच आहे. आता नाथ 2-3 वर्षाचे झाले, आता थोडं बोलता यायला लागलं. तोच उपाध्याय तशाच चुका करतोय, तसंच सांगतोय, आता बोलता येत आहे. तर ह्या एकनाथाने त्या उपाध्यायाला म्हणायचं, गुरुजी या सगळ्या ग्रंथाचा मला अर्थ सांगा ना एकदा. तेवढा मला नाही येत रे सांगता. पुन्हा केव्हा म्हणायचं, तो मगाशी तुम्ही श्लोक म्हटला ना त्याचा अर्थ चुकला तुमचा, तुम्ही नाही बरोबर सांगितलं. अरे सगळं बरोबर असतं तर तुझ्या घरी पूजा करायला कशाला आलो असतो. म्हणजे त्या वयात श्रीमद भागवत या पोराला कळत होतं, ते आवडत होतं. आणि बिनचूक जसं आहे तसं आपल्याला कळलं पाहिजे
याची खूप ओढ होती. मग मला कोण सांगेल? आणि उपाध्याय मोठा सज्जन माणूस होता, त्यांनी उत्तर दिलं, तुझ्या 1-2 वर्षाच्या वयात जर एवढी जिज्ञासा आहे तर तुझ्या आयुष्यात तुला भागवत सांगणारा नक्की भेटेल. त्या बुवाने आशीर्वाद दिला. मग जो भागवत सांगेल तो कोण मला कुठं भेटेल? तुझा गुरु तुला सांगेल. मग गुरु कुठे आहे? मला गुरु कुठे भेटेल? ते नाही मला काही सांगतायत. इतकं फार नाही रे विचारू. काही काळ गेला, भागवत सांगणारा गुरु मला कोण कुठं भेटेल याची तळमळ सुरू झाली. आणि पैठणामध्ये गोदावरी गंगा आहे, गौतमी गंगा. त्या गोदावरीने दृष्टांत दिला. शेजारीच पैठणच्या शेजारी देवगिरीवर एक सत्पुरुष आहेत, त्यांचं नाव जनार्दन स्वामी. तेच तुझे गुरु आणि ते तुला भागवत सांगतील, सगळं ज्ञान सांगतील. आता आजा आजीचा म्हणजे जीव की प्राण हे पोरग. पण पोरगही गेलंय, सूनही गेली आहे, नातवंड आहे. आता इतकं जीवापाड जपायचं, यांना सोडून आता जाऊ कसा? केला, निर्धार केला. आणि एक दिवस आजा आजी झोपलेले पाहून एकनाथ महाराज गेले, चालत गेले, देवगिरीला पोहोचले. पूर्ण कथा नाही सांगत. जनार्दन स्वामींनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारलं. तिथे 12 वर्ष सेवा केली गुरूंच्या घरी. एक तांदतेने सेवा केली. गुरु प्रसन्न झाले आणि त्यांनी 2 कामे केली. एक भगवान दत्तात्रेयाचं दर्शन करून दिलं आणि दुसरं संपूर्ण तत्वज्ञान सांगितलं. एकनाथाला घेऊन जनार्दन स्वामी एकदा नाशिक त्र्यंबकेश्वर भागात यात्रेला आले. त्र्यंबकेश्वरात फिरत होते रस्त्याने, तर चंद्रभट नावाचे कोणी एक सत्पुरुष वाटेत भेटले. आणि त्या चंद्रभट नावाच्या माणसाच्या हातात एक पुस्तक होतं. एकनाथ महाराजांनी लक्ष देऊन पाहिलं. ते पुस्तक चालता फिरताना थोडंसं असं व्हायचं तर त्याला त्या मुखपृष्ठावरचं नाव दिसलं आणि त्याच्यावर नाव होतं चतुश्लोकी भागवत. आणि नाथ महाराज म्हणतात त्या चंद्रवटाला, गुरुजी हे पुस्तक मला देता का? तुला काय कळल रे? पाहतो कसं कळेल का नाही. माझे गुरुदेव आहेत ना, ते सांगतील मला. मला दाखवा तर खरी, देता का मला? एवढं म्हणतोय बेटा तो, तर देतो तुला पुस्तक. आणि ते पुस्तक त्या चंद्रभटाने नाथांना दिलं. ते खूपच आवडलं. आता काही उघडून पाहिलं नाही, पण ते इतकं प्रिय वाटायला लागलं पुस्तक. जनार्दन स्वामी म्हणतात, क्या अरे तुला खूप आवडलेलं दिसतंय, असं करणं. ते संस्कृतात आहे, त्याच्यावर मराठी टीका कर की तू. मी सांगतो ना तुला ते चतुश्लोकी भागवत. जनार्दन स्वामींनी चतुश्लोकी भागवताचा अर्थ सांगितला. त्र्यंबकेश्वरातच थांबले आणि एकनाथ महाराजांनी त्यावर टीका लिहिली. चतुश्लोकी भागवत नाथ महाराजांचं त्यांच्या हस्ते झालेला हा पहिला ग्रंथ तो त्र्यंबकेश्वरात झाला. पुढे जनार्दन स्वामीच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी 11 स्कंधावर टीका करायला प्रारंभ केला. आणि ते टीका आज लिहायची, जेवढं लिहून झालं ते उद्या सकाळच्या भागवतात वाचायचं. उत्तम झालेले 5 अध्याय पूर्ण झाले. आणि तो एक शिष्य काशीला जायला निघाला. तो म्हणतो, हे 5 अध्याय मला देता का? मला ते इतके आवडतात की ते रोज मी वाचणार. आता काशीला जातो, तिथे गेलो तरी हेच वाचित जाईन मी. त्याची एक प्रत केली 5 अध्यायांची. तो शिष्य ते घेऊन काशीत गेला. मनकर्णिका घाटावर बसावं आणि काशीत गंगेच्या काठावर त्यांनी ते भागवत वाचावं, मराठीत वाचावं. काशीतले काही पंडित हिंडतातच इकडून तिकडे, काय वाचताय कोण हे? भाषा नाही, हिंदी भाषा नाहीये, अवधी भाषा नाही.
संस्कृत नाही. चौकशी केली, कोणती भाषा? म्हणे मराठी. काय वाचतो? भागवत वाचतो. मराठीत भागवत. वार्ता काशीच्या पंडितांमध्ये पसरली. कोणीतरी एक पैठणाहून आला आणि मराठीत भागवत वाचतोय. आतापर्यंत संस्कृत शिवाय कोणत्याच भाषेत भागवत नाही. हे मराठीतून कुठून आलं? चौकशी. त्या शिष्याची हजेरी झाली. कोणी लिहिलं? माझ्या गुरूंनी. कोण तुझे गुरु? पैठणचे एकनाथ महाराज. मराठीत लिहिलं, कोणाच्या परवानगीने लिहिलं? तो शिष्य, मला काही माहित नाही, मला आवडलं, माझ्या वाचायपुरतं मी आणलं. आणा त्या नाथाला धरून इथे मराठीत भागवत लिहितो. आणि एकनाथ महाराजांना पैठणातून काशीत आणलं. पंडितांच्या पुढे सगळी चौकशी झाली. आणि नाथ महाराज म्हणतात, माझ्या गुरूंनी मला एकादश स्कंदावर प्राकृतात टीका लिहायला सांगितली, आज्ञेचं पालन करतो. हा फार मोठा अपराध आहे मराठीत भागवत लिहिणे. मग त्याचं काय करायचं? ते भागवत हस्तगत केलं पंडितांनी. हे तुम्हाला आता मिळणार नाही. मग याचं काय होणार आहे? हे जगात राहता उपयोगी नाही. आणि म्हणून श्री गंगेमध्ये ते 5 अध्याय झालेले भागवत शिरवून दिले, विसर्जन केलं त्याचं. आणि ते भागवताचे ते पानं जसे त्या नदीमध्ये फेकले, ते प्रत्यक्ष गंगा प्रकट होऊन तिने हातातच झेलले. ते बुडू नाही दिलं प्रत्यक्ष गंगेने. हा दिखावा तिथे शेकडो लोकांनी पाहिला. ते सगळे पंडित नाथांच्या पाया पडले, आमची फार चूक झाली. आणि त्या भागवताच्या 5 अध्यायांची काशीमध्ये हत्तीवरून मिरवणूक काढली. त्या मिरवणुकीत नाथांनाही भागवताच्या सोबत बसवलं हत्तीवर. आणि काशीच्या महामहोपाध्यायांनी, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ अशा पंडितांनी त्यांना भागवत पूर्ण मराठी करण्याकरता तुम्ही काशीतच थांबा सांगितलं. 5 अध्याय पैठणात झाले आणि उरलेले 31 अध्याय पूर्ण होईपर्यंत काशीत बसून भागवत पूर्ण केलं. त्याची पुनश्च मिरवणूक झाली. असं काशीत पंडितांनी वाखाणलेलं, गंगेने तारलेलं, गुरूंच्या आज्ञेने झालेलं असं श्रेष्ठ असलेलं श्री एकनाथी भागवत. एवढी कथा पुरेशी आहे. आणि याप्रमाणे एकनाथी भागवत एकादश स्कंधावरील प्राकृत आपल्या भाषेत म्हणजे मराठीमधली टीका आहे. संपूर्ण एकादश स्कंधातील तत्वज्ञान खूप रसाळ ओव्यांच्या माध्यमातून नाथांनी आपल्या पुढे मांडलं आहे. त्यातल्या आवश्यक तशा ओव्या, आवश्यक ते श्लोक, भाष्य उद्याच्या प्रवचनापासून सुरुवात होईल. आपण सगळे जिज्ञासू आहात. आम्हाला सांगणारा उत्साह पुरतो आहे. एवढ्यासह मी इथे थांबते. आपण सर्वप्रथम उद्या जो विषय घेणार आहोत तो श्रीमद भागवतामध्ये 9 योगी आणि जनक राजा यांचा संवाद हा दुसरा अध्याय आहे त्यातला. त्यापासून आपण प्रारंभ करू. क्रमाने पुढच्या अध्यायांमध्ये आपण प्रवेश करू. उद्या सकाळच्या प्रवचनामध्ये आपण 9 योगी, त्यांना 9 नारायण म्हणतात. निमी जायंत्य संवाद असं त्याला म्हणतात. निमी राजा, जनकच, विदेह नगरीचा राजा निमी म्हणजेच विदेह राजा, तो जनक. आणि हे 9 योगी 9 नारायण. जयंती नावाच्या एका महान साध्वी, सद्भक्त अशा स्त्रीच्या पोटी यांचे जन्म आहेत. जयंतीपासून झालेले म्हणून यांना जायंत्य म्हणतात. ते 9 जण असे. आणि निमी राजाचं नाव आहे, ते जनकाचं नाव आहे. असा निमी जायंत्य संवाद, 9 योगी आणि राजा जनक. आता 9 योगी उत्तर देणार आणि जनक राजा प्रश्न विचारणार, हे सहजच लक्षात आलं असेल.
असा प्रश्नोत्तर रूप संवाद आहे. उद्याला पहिला वक्ता जो बसेल त्यांच्या मुखाने या संवादाचा प्रारंभ होईल. या ठिकाणी आपण थांबू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल. जय जय रघुवीर समर्थ.